वेळेला कलियुगाची सुरुवात झाली होती, सर्व देवतांचे अवतार समाप्ती झालेली होती, जे आज तुम्ही वाचलेलं गुरुचरित्रात. मागच्या 2 दिवसापासून तुम्ही जे गुरुचरित्र वाचता आहात त्यात तुम्हाला प्रत्येक युगाचं महत्व दिलेलं आहे. तर ज्या वेळेला कलियुगाची सुरुवात झालेली होती, देवतांनी आपला समाप्ती केली होती. प्रत्येक देवताकडे आयुध होती, प्रत्येक देवताकडे आपली आयुध होती. अगदी आमची आई भगवती सुद्धा सर्व आयुधांनी सुसज्ज अशी होती. मग ही सगळी आयुध देवतांनी कुठे ठेवली? तर देवतांनी ज्या ठिकाणी अर्पण केले आणि ते आपण आपल्या डोक्यावर घेतल्यानंतर म्हणतो गुरुचरण संपर्काने अशुभ अक्षरे दुष्टाक्षरे सुद्धा शुभ होती, ते म्हणजेच चरण पादुका, गुरु पादुका. आपण श्री स्वामी समर्थ सेवा, आपण या ठिकाणी बोर्ड सुद्धा वाचतोय, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ त्र्यंबकेश्वर मुख्य शाखा दिलेली आहे. तर श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात आपण आहोत. म्हणजे नेमकं काय आहे? गुरुचरित्र आपल्या मार्गातला सगळ्यात प्रमुख ग्रंथ म्हणून मानला जातो. हा 5वा वेद आहे. गुरुचरित्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार, दत्त महाराजांचा अवतार, दत्त महाराजांनी सगळ्यात प्रथम जो अवतार घेतला तो श्रीपाद श्री वल्लभ स्वामी, त्याच्यानंतर जो अवतार घेतला तो नृसिंह सरस्वती महाराज, आणि त्याच्यानंतर जो अवतार झाला तो अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ महाराज. पहिला श्रीपाद श्री वल्लभ जो होता तो पिठापूर येतं आंध्र प्रदेशात. दुसरा अवतार जो झाला तो नृसिंह सरस्वती, हा सदेह स्वरूपातला अवतार होता, तो गाणगापुरात. आणि तिसरा अवतार जो झाला तो अक्कलकोटात स्वामी समर्थ महाराज प्रकटले. आणि इथून सुरू होते आपल्यासाठी पुढची मार्गदर्शिका. आपण गुरुचरित्र वाचतोय, यात आपल्याला एक उल्लेख आज सुद्धा आलेला होता की गुरुपीठ संतती अवधारा, म्हणजेच आपण इथून गुरु परंपरा सुरू होते. मग ही गुरु परंपरा कुठून सुरू होते? तर आपल्याला अध्याय क्रमांक 4 दिलेला होता. ब्रह्मा विष्णू महेश तिघही माता अनुसूयेचं त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी पोहोचलेत आणि त्यांच्याच तपोबळाने पातिव्रत्याने ते लहान बाळ झालेत. आणि यातल्या 3 बाळांपैकी भगवान विष्णूंचं स्वरूप पुढे गुरु स्वरूपात प्रकटलंय. तर हे जे काय आहे श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंतचा आपण ह्या पद्धतीने बघितलेला इतिहास. श्री स्वामी समर्थ महाराज, मग आपण ज्या ठिकाणी आहोत हा श्री स्वामी समर्थ मार्ग म्हणजे नेमका काय आहे आणि कुठून आला? आपल्याला आज आपण या ठिकाणी आहोत तर ते कसे? तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग, आपण शब्द वापरतो दरबार. दरबारात जाताना मुजरा करायचा असतो. हे साप्ताहिक केंद्र आहे म्हणून आपण फक्त एकच फोटो ठेवला आहे. परंतु ज्या ठिकाणी तिन्ही त्रिकाळ आरती आणि सर्व सेवा घेतले जात असतात अशा ठिकाणी पूर्ण दरबार ठेवला जातो. या ठिकाणी एकूण फोटो संख्या असते 6. फोटोही का असतात ते पण सांगतो. बाकी ठिकाणी मूर्ती असते, इथं फोटो असतो. बाकी ठिकाणी घंटानाद होतो, इथं होत नाही. बाकी ठिकाणी टाळ्या वाजवल्या जातात, इथं होत नाही. मग हे नेमका फरक काय? तेच सांगण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी दररोजचे एक विषय दिलेले आहेत की ह्या विषयांवर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण येतो, वाचतो, जातो, पण आपल्याला मार्ग माहित नसतो पूर्णतः. तर या ठिकाणी आपण आलो आहोत. तर दरबार म्हटला म्हणजे 6 फोटो आपल्या मार्गात असतात. त्यातला सगळ्यात मुख्य फोटो जो मोठा असतो तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा. गणपती बाप्पा दक्षिणेकडनं ज्यावेळेला सुरुवात होते, दरबार पूर्वाभिमुख बसवला जातो, त्यावेळेला दक्षिणेकडनं सगळ्यात पहिली सुरुवात गणपती बाप्पाची असते, दत्त महाराजांचा असतो, त्याच्यानंतर भगवान विष्णू नारायणचं असं दत्त महाराजांचा असतो, आणि त्यानंतर खुद्द स्वामी, मग नंतर आपल्याला नवनाथ महाराजांचा, आणि त्याच्यानंतर पुढे गायत्री मातेचं. सगळ्यात सोहळं ओळख कडक असेल, अगदी आपल्याला सुद्धा ते पेलवलं जाणार नाही, ते म्हणजे गायत्री मातेचं. म्हणून आपण त्या ठिकाणी प्रतिमा ठेवल्या जातात. मग प्रतिमा पूजन आणि मूर्ती पूजन मध्ये फरक काय असतो? आपण मूर्ती पूजन म्हटलं की त्याचं षोडशोपचार करणं आलं. मग आपल्याकडे मूर्ती नाहीत का? आहेत. आपण त्र्यंबकेश्वरला मूर्ती बघतो, दत्त धामांवर आपण मूर्ती बघतो. गाणगापूर, पिठापूर आणि नरसोबाची वाडी, नृसिंहवाडी या तिन्ही ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
दिंडोरी प्रणित मार्गाचं त्या ठिकाणी दत्तधाम उभारलं गेलेलं आहे. हे दत्तधाम का उभारलेलं आहे? कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला हेच माहित नसतं की हे किती मोठी तपोभूमी आहे. आणि दत्त महाराजांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचा, आज तुम्ही गुरुचरित्र वाचताय, गुरुचरित्र वाचा. या स्पष्ट लिहून ठेवलंय की मी दररोज त्या ठिकाणी उपस्थित असतो. गाणगापुरात जर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला लोक आजही भिक्षा किंवा माधुकरी मागताना दिसतील. देणारे देतात, घेणारे घेतात, पण याच्यात कुठेतरी एकदा दत्त महाराज येऊन जातात. आजही लोकांना तिचा अनुभव सिद्ध आहे. मग गाणगापुरात सुद्धा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी पिठापुरात सुद्धा आजही ही प्रथा चालू आहे. दत्त महाराज सप्त चिरंजीवांपैकी एक. मग आता आपल्याकडे मार्ग आला, आपण दिंडोरी प्रणित दरबारात आलोय, म्हणजे नेमकं कुठून सुरुवात झाली? श्री स्वामी समर्थ महाराजांची ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराजांनी तेजाची तपश्चर्या स्वामींनी त्यांची करून घेतली. तेजाची तपश्चर्या म्हणजे सूर्याकडे एकटक बघून त्यांना गायत्री मंत्राचं पुरस्चरण करण्याचं दिलेलं होतं. अशात त्यांचे डोळे गेलेत. सूर्याकडे बघणं अशक्य असतं आणि त्यांनी ते तप केलं, तशात त्यांचे डोळे गेलेत. तरी सुद्धा त्यांना स्वामींनी आशीर्वाद दिलेला होता. मग तिथून त्यांना जो दरबार दिला की लोकांची पुढची सेवा तुम्हाला करायची आहे, येणारा काळ. मग आता पुन्हा प्रश्न येतो की मग अशा पद्धतीने सेवा का दिली गेली? बघा, आपल्याकडे 4 युग दिलेले होते. 4था युग आपण कलियुगात चालू आहे. त्याच्यातला 12 कल्प आपण त्यातले ब्रह्माचे अर्धे वर्ष संपलेले आहेत. अशा वेळेला परमेश्वरांना सुद्धा एक बंधनं घातलेली होती की तुम्हाला फार काही चमत्कार करता येणार नाही, कर्म बांधूनच तुम्हाला तुमच्या नियमाने चालावं लागेल. मग दत्त महाराजांनी तिथून जी गुरुपीठ संतती परंपरा चालू केली, ती परंपरेनुसार ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराजांना 5 फोटोंचा हा दरबार तेव्हाच ठेवायला सांगितला. दररोज जे जे खाणार त्याचं नैवेद्य ते दाखवत असत. जो कोणी आला त्याचा प्रश्न कागदावर लिहायला सांगत असत. ही तिथून सुरू झालेली पद्धत. आणि त्यानंतर त्या खाली सेवा दिली जात असे आणि ही सेवा आपल्यापर्यंत पोहोचवली जात असे. पुन्हा प्रश्न आहे की असं कुठे लिहून ठेवलंय? तुम्ही जे सांगताय ते सांगा, कुठे लिहून ठेवलं? आम्ही वाचणार आहे, आम्हाला वाचता येते. तेजोनिधी नावाचा ग्रंथ आहे, जो ब्रह्मीभूत परमपूज्य मोरेदादांच्या जीवनावर आधारित चरित्र ग्रंथ आहे. त्याचं वाचन एकदा केलं तर तुम्हाला मार्ग काय आहे आणि कसा आहे तिथून आलेलं सगळं कळतं. ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराजांनी आपलं हे काम अविरतपणे चालू ठेवलं. त्यांना सांगण्यात आलं तर जोपर्यंत योग्य शिष्य मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं कार्य तसंच चालू ठेवायचं आहे. ज्या वेळेला ब्रह्मीभूत परमपूज्य मोरेदादा त्यांच्या दरबारात पोहोचलेत त्यावेळेला पिठले महाराजांनी पहिला शब्द वापरला, माझा शिष्य आला. आता माझं काम संपलं, माझं कार्य संपलं. संपूर्ण पुढचं काम ब्रह्मीभूत परमपूज्य मोरेदादांकडे दिलं गेलं. आणि तिथून जे सुरू झालं, मग तिथून शब्द सुरू झाला दिंडोरी प्रणित. त्र्यंबकेश्वरातलं चाललेलं हे कार्य दिंडोरीत आलं. मग आता दिंडोरी प्रणित या शब्दात काय काय आलंय? दिंडोरी या प्रणित शब्दात सगळ्यात पहिला शब्द काय? या शब्दाचं सामर्थ्य काय? तुम्ही कोणीही व्यक्ती विशेष म्हणून कोणासाठी थांबू शकत नाही. 8 वाजेची आरती आहे, 8 वाजताच ती सुरू झाली पाहिजे. 10:30ची आरती आहे, 10:30लाच ती सुरू झाली पाहिजे. आणि आयन बदलतंय. गुरुपौर्णिमेपासून माघ शिवरात्रीपर्यंत ही आरती जी असते तिची वेळ बदलण्यात येते आणि आता ती 6 वाजेची असेल. आणि त्यानंतर माघ शिवरात्रीपासून पुन्हा गुरुपौर्णिमेपर्यंत दिवसमान वाढतो, ती 6:30ची होते. एवढाच फक्त त्यावेळेला अर्ध्या तासाचा बदल असतो. तर ह्या 6 आणि 6:30ला डॉट तुम्ही तुमचं घड्याळ लावा, त्याच वेळेला बरोबर सेवेकरी चालू करतील. कोणी सेवेकरी आहे किंवा नाही यासाठी आरती थांबवली जात नाही. दिंडोरी प्रणितचा हा पहिला नियम. दुसरा नियम, तुम्ही जे जे खाल ते ते स्वामींना अर्पण करायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी खूप काही विशेष नैवेद्य केला गेला पाहिजे, अमुकच जिन्नस असली पाहिजे नाही. तुमचा भक्तिभाव, तुमचा श्रद्धाभाव, अगदी तुम्ही पिठल्या भाकरीचं नैवेद्य सुद्धा स्वामींना अर्पण केलं तरी चालेल, परंतु नैवेद्य तुमचा 5:45ला पोहोचला पाहिजे संध्याकाळचा आणि सकाळी 10:15ला तो पोहोचला पाहिजे सकाळच्या आरतीला. हा दिंडोरी प्रणितचा दुसरा. आपल्याकडे घंटानाद होत नाही, टाळ्या वाजवल्या जात नाही. का? कारण ज्या आरत्या तुम्ही म्हणता आहात, नित्यसेवेत ज्या आरत्या दिलेल्या आहेत, ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराजांनी ज्या वेळेला
आपलं अवतार कार्य समाप्ती केली होती, समाधी घेतली. या समाधीतनं त्या आलेल्या आरत्या आहेत, ज्या तुम्ही आरत्या म्हटल्या जात असतात त्या. म्हणजे या नुसत्या आरत्यांचं महात्म्य किती माहितीये? परमपूज्य गुरु माऊली म्हणतात 108चा संकल्प घेऊन तुम्ही नुसतं आरती जरी उपस्थिती द्यायचं ठरवलं तरी तुमचे प्रश्न मार्गी लागतील, एवढं या आरत्यांचं सामर्थ्य आहे. आणि हीच ती गुरुपीठ परंपरा. ब्रह्मीभूत परमपूज्य मोरे दादांनी पुढे आज आपण ज्यांना या मार्गाचे प्रणेता ऊर्ध्वयू परमपूज्य गुरु माऊली म्हणतो, परमपूज्य गुरु माऊलींना हे सगळा पदभार सोपवला आणि त्यांनी त्यांचा अवतार समाप्ती केली. आज आपल्यापर्यंत परमपूज्य गुरु माऊलींनी ह्या गुरुपीठ संत याच्यानुसार पद्धतीनुसार आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचत्या केल्या. ब्रह्मीभूत परमपूज्य मोरे दादांनी आपल्याला कुलस्वामिनी काय ते समजावून सांगितली, तर परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्याला कुलदैवत काय आहे ते समजावून सांगितलं. आणि आज आपण या ठिकाणी गुरुचरित्र करत आहात. मी यापूर्वीही म्हटलं आहे, आपण इथपर्यंत येण्यासाठी आपण आपलेच किती अडथळे पार करून पोहोचलो हे तुम्हाला स्वतःलाच खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. परंतु इथं येणं हे तुमच्या हातात नाहीये. इथं येणं फक्त स्वामींच्या हातात असतं. कोणी यावं आणि कोणी सेवा करावी हे स्वामी ठरवत असतात. मग आपण काय करू शकतो? सेवेचा नियम आहे, आपण गुरु प्रणालीत आहोत त्याचा एक नियम आहे, जेवढं ज्ञान आपल्याला मिळतं तेवढं इतरांना वाटायचं असतं. जेवढं वाटलं जातं तेवढं ते ज्ञान वाढत जात असतं. म्हणून आपण काय करायचं आहे बघा, 8:15 ते 10:30च्या गुरुचरित्राला 7 दिवस कुणाला बसणं शक्य नव्हतं, तर 2 मिनिटं शेवट हो तर शक्य नव्हतं, तर काय करायचंय तुम्हाला? आता बाकीच्या आता उभं राहू शकतात जागेवर, कारण आता आरतीची वेळ होते. तर तुम्ही उद्यापासून एक एक सेवेकरी फक्त यादाला जरी 10:30ला बोलवून घेतलं तरी त्या एखाद्या सेवेकऱ्याचा प्रश्न सुटू शकतो. हे गुरु प्रणालीतलं तत्व आहे की जर आपण स्वामींच्या दरबारी एखाद्या सेवेकऱ्याला बोलवलं तरी त्याचा प्रश्न, आपलाही प्रश्न त्याच्यामुळे सुटत असतो. म्हणून आपण आजूबाजूचे जे लोक असतील त्यांना विनंती करायची आहे, अवघ्या 1 ते 1.5 तासासाठी तुम्ही सेवेत येऊ शकता. आरती विभागाच्या ताई सेवेकरी कोण आहेत त्यांनी इकडे यायचं.